सगळ्यांचे अंदाज फोल ठरवत पालकमंत्री गोरेंनी झेडपीवर आणली भाजपची एकहाती सत्ता. 37 सभा घेत 38 जागा आणल्या निवडून. इतिहासात प्रथमच भाजपचा अध्यक्ष होणार. नगरपालिका महापालिकेनंतर झेडपी ही भाजपच्या ताब्यात. सगळ्यांचा अंदाज फोल ठरवत पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या नेतृत्वात भाजपनं जिल्हा परिषदेवर एकहाती सत्ता मिळवली. त्यांनी केलेलं योग्य नियोजन, सर्वांची बांधलेली मोठ 100% भाजपचा नारा यामुळे हे शक्य झाले. भाजप जिल्ह्यात खोलवर रुजवण्याचा त्यांचा प्रयत्न सफल होताना दिसतोय. याचाच फायदा भविष्यातील लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत होणार आहे. जिल्ह्यातील 2 खासदार तसेच 11 पैकी 6 आमदार हे विरोधी पक्षाचे आहेत. विरोधी पक्षाच्या आमदारांच्या मतदारसंघातील भाजपच्या नेत्यांना पालकमंत्र्यांनी ताकद दिली. जिल्ह्याची संपूर्ण प्रचाराची जबाबदारी पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी स्वतःच्या खांद्यावर घेतली. सकाळी 6 ते रात्री 12 पर्यंत सभा, घाटीभेटी, रॅली असे दिवसातील 18 तास पालकमंत्री गोरे प्रचारात व्यस्त होते. जिल्ह्यात त्यांनी तब्बल 37 सभा घेतल्या. स्वतःच्या मानखटाव मतदारसंघातील निवडणुकीत कमी वेळ देता आला, त्यामुळे नुकसानही सहन करावं लागलं. मात्र सोलापूर जिल्ह्यात सभा आणि नियोजनासाठी पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी झोकून काम केलं. जिल्हा परिषदेची ही निवडणूक पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी एकहाती लढवली. निवडणूक विकासाच्या मुद्द्यावर आणत विरोधकांचा आवाज क्षीण करून टाकला. केंद्रात आणि राज्यात असलेली भाजपची सत्ता याचा फायदा जिल्ह्यातील विविध विकास कामांसाठी होणार आहे हे पटवून दिलं. जिल्ह्याचा विकास करायचा असेल तर झेडपीवर भाजपाची सत्ता महत्त्वाची असल्याचं सांगत विकासाच्या मुद्द्यांवर विरोधकांना घेरलं. सोलापूर जिल्ह्यात इतिहासात प्रथमच भाजपची एकहाती सत्ता आणली. 68 पैकी 59 जागा लढवून 38 जागा भाजपनं जिंकल्या. सोमवारी आलेल्या निकालावरून पालकमंत्री गोरे यांचा दबदबा वाढल्याचं दिसतंय. नगरपालिका महानगरपालिकेनंतर झेडपी 8 पंचायत समिती ताब्यात. नगरपालिका निवडणुकीत पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या नेतृत्वात सर्वात जास्त 131 नगरसेवक जिल्ह्यात निवडून आले. 4 नगरपालिकांमध्ये भाजपचा नगराध्यक्ष झाला. त्यानंतर महापालिका निवडणुकीत पालकमंत्री गोरे यांच्या नेतृत्वाखाली भाजपानं सोलापूर महापालिकेच्या 102 पैकी तब्बल 87 नगरसेवक निवडून आणले. या दोन्ही दणदणीत विजयानंतर पालकमंत्री गोरे यांच्या नेतृत्वात जिल्हा परिषदेत 68 पैकी 38 सदस्य निवडून आले. 11 पैकी तब्बल 8 पंचायत समिती भाजपच्या ताब्यात आल्या. जिल्ह्याच्या इतिहासात प्रथमच झेडपीत भाजपचा अध्यक्ष होणार. 100% भाजपचा विधान परिषद, लोकसभा, विधानसभेत फायदा. नगरपालिका महानगरपालिकेनंतर भाजपनं सोलापूर जिल्ह्यात प्रथमच पक्षाच्या चिन्हांवर झेडपी निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. चिन्हावर पक्षाला यश मिळावे यासाठी पालकमंत्री गोरे, जिल्ह्यातील भाजपचे आमदार, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी दिवसरात्र मेहनत घेतली. जिल्ह्यात भाजप खोलवर रुजवण्यासाठी प्रयत्न केले. याचं फलित भाजपला मिळालं. जिल्हा परिषदेत तसेच 8 पंचायत समिती एकहाती सत्ता मिळाली. याचा फायदा येणाऱ्या विधान परिषद 3 वर्षांनी होणाऱ्या लोकसभा तसेच विधानसभा निवडणुकीत होणार असल्याचं दिसतंय.